मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी। आज आम्ही माननीय शिवो जिल्हा परिषद नांदेड यांना एक निवेदन दिले आहे। त्याची प्रत माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी देशमुख मॅडम यांना देखील दिलेली आहे। आमचे हे सर्व कर्मचारी आहेत जे बाह्य स्त्रोतामध्ये काम करतात आणि युनिटी पॉवर फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे या एजन्सी अंतर्गत हे काम करतात। त्यांचं मागील 5 ते 6 महिन्यापासून मानधन जे आहे ते चुकीत आहे। एकंदरीत सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे 26,500 रुपये दरमहा प्रत्येक देशातील कामगारांना पगार मिळाला पाहिजे, वेतन मिळालं पाहिजे, मानधन मिळालं पाहिजे। परंतु नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत जी एजन्सी आहे ती एजन्सी फक्त आमच्या कर्मचारी बांधवांना 9 ते 9,500 रुपये दरमहा पेमेंट देते आणि ते पेमेंट देखील वेळेवर देत नाही आणि त्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा अत्यंत हलगर्जीपणा आहे। त्यांनी वेळेत बिलं काढणं आवश्यक आहे। देशामध्ये कायदा आहे आणि कायद्यानुसार 7 ते 10 तारखेपर्यंत दर महिन्याच्या पेमेंट होणं आवश्यक आहे। परंतु आमचे हे बाह्य स्त्रोतांमध्ये काम करणारे, दवाखान्यामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत जे वेल एज्युकेटेड आहेत, पण त्यांचं पेमेंट मागील 6 महिन्यापासून झालं नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। आज आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन दिलेलं आहे आणि आता आम्हाला DHO मॅडमने सांगितलेलं आहे की पुढील 4 ते 5 दिवसामध्ये पेमेंट होईल आणि पेमेंट जर झालं नाही तर आम्ही सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन CITUच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि SP साहेबांना आणि माननीय मुख्य कार्यकारी मॅडमला की आमचं पेमेंट जर या 5-6 दिवसामध्ये झालं नाही तर येणाऱ्या 7 ऑगस्ट 2025 रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटीच्या नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद येथे निदर्शने करणार आहोत। आमची विनंती आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालावं। त्यासुद्धा IAS अधिकारी आहेत आणि आमचं पेमेंट जर झालं नाही तर नाइलाज असतो आम्हाला येत्या 7 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर तीव्र निदर्शने करावी लागतील। म्हणूनच आमची विनंती कलेक्टर साहेबांना देखील आहे। ह्यामध्ये अत्यंत हेळसांडपणा होत आहे आणि त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी देखील लक्ष घालावं आणि आउटसोर्सिंगमध्ये जेही काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्या पेमेंट संदर्भाने अशा स्ट्रिक्टली सूचना द्याव्यात की किमान 15 तारखेपर्यंत तरी पेमेंट झालं पाहिजे। धन्यवाद। इन्कलाब जिंदाबाद। जय भीम। लाल सलाम।